सर्व झालं. हे चौकोनी बटन दाबा. आम्ल पाऊस, कारणे, परिणाम, प्रक्रिया आणि शमन. आम्ल पावसाची कारणे: मानवी कृती, जीवाश्म इंधनाचा जास्त प्रमाणात वापर, उदाहरणार्थ कोळसा, तेल, वायू, औद्योगिक प्रकल्प आणि वाहनांमधून निघणारे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. नैसर्गिक स्रोत: ज्वालामुखी उद्रेकांमुळे सल्फर डायऑक्साईड उत्सर्जन, जैविक सडण्यामुळे होणारे नैसर्गिक उत्सर्जन. वातावरणीय परस्परसंवाद: नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू वातावरणातील पाण्याच्या वाफेसोबत प्रक्रिया करतात, ज्यामुळे सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होतात. आम्ल पावसाचे परिणाम: पर्यावरणीय परिणाम: मातीची आम्लता वाढवणे, यामुळे मृदा सुपीकता कमी होते. पाण्यातील आम्लता वाढवणे: तलाव, नद्या यामधील पाण्याचा pH कमी होतो, ज्यामुळे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. वनस्पतीवर प्रभाव: झाडांच्या पानांवर थेट परिणाम होतो. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बिघडते. इमारती व शिल्पांवर परिणाम: आम्लयुक्त पाऊस संगमरवर, चुना, दगड यासारख्या बांधकाम साहित्याचे नाश करतो. मानवी आरोग्यावर परिणाम: श्वसनाचे आजार, त्वचेला त्रास आणि डोळ्यांना होणारे दुष्परिणाम. आम्ल पावसाच्या निर्मितीमध्ये गुंतलेली रासायनिक प्रक्रिया. नंबर 1 सल्फर डायऑक्साईडची प्रक्रिया पुढीलप्रमाणे. नंबर 2 नायट्रोजन ऑक्साईडची प्रक्रिया पुढीलप्रमाणे. आम्ल पाऊस कमी करण्यासाठी उपाय. ऊर्जा स्रोत बदल: अक्षय ऊर्जा स्रोतांचा सौर, पवन, जल जास्त वापर. शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर: वायू शुद्धीकरण संयंत्र, फ्ल्यू गॅस डिफ्युरायझेशन बसवणे. वाहनांवर नियंत्रण: इलेक्ट्रिक वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार. वनसंवर्धन: जास्तीत जास्त झाडे लावणे, कारण ते कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू शोषून घेतात. जागरूकता निर्माण: शैक्षणिक कार्यक्रम आणि धोरणात्मक उपाययोजना.